सांगायचं आहे, देवाच्या वचनातून तुम्हाला मला त्या शिकायचं आहे। येशू मसीह की जरी देवाचा आत्मा आमच्यामध्ये एक आहे, परंतु त्याचे काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। आमेन। या ठिकाणी प्रत्येक जण बसणार आहे, प्रत्येकामध्ये देवाने वेगवेगळं टाकलेलं आहे। जे मी करू शकतो ते तुम्ही करू शकणार नाही। कॉपी त्याला म्हणतात दुसऱ्या भाषेमध्ये, कॉपी करायची नाही। तर देवाच्या आत्म्याला विचारायचं की देवा तुझी काय इच्छा आहे, माझ्या जीवनातून तू काय करू इच्छितो, तुझ्या राज्याविषयी तुझ्या सेवेविषयी तू काय करून घेणार आहे हे माझ्या जीवनातून तू करून। कारण खूप लोक घाई करताना तुम्हाला आणि मला दिसतात, आणि आज जगामध्ये तुम्ही आणि जरी पाहिलं तर एकमेकांकडे पाहून डमी जास्त केली जाते, कॉपी जास्त केली जाते। आपल्याला कॉपी करायची नाही। त्याची सेवा अशी आहे, त्याची प्रार्थना तशी आहे, तो गीत गाण्यामध्ये असा आहे, तो वचन सांगण्यामध्ये असा आहे, त्याला देवाने आरोग्याचं गिफ्ट दिलेलं आहे, दान दिलेलं आहे। मग मी पण तसंच करणार नाही। थांबा, असं केल्याने तुम्ही दुसऱ्यांच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी उभे राहू शकणार नाही। तर आमच्यामध्ये जो सत्याचा आत्मा आलेला आहे, खरा आत्मा आलेला आहे, त्या खऱ्या आत्म्याला तुम्ही आणि आपल्या जीवनात काम करण्यासाठी परवानगी द्या। म्हणा आमेन। आणि देवाच्या आत्म्याला नेहमी बोला, देवाच्या आत्म्या माझ्यातून काम करून घे। आमेन। मग एखादा व्यक्ती जर आजारी आलेला असेल आणि एकदम परिस्थिती त्याची हलाखी झाली असेल, तर तुम्ही प्रार्थना करा त्या व्यक्तीसाठी। काय करा? प्रार्थना करा त्या आजारी व्यक्तीसाठी। बघा, देवाचा आत्मा तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तुमच्यामधून आरोग्याचं दान त्या व्यक्तीमध्ये वाहतं। तो व्यक्ती बरा होतो, तो व्यक्ती निरोगी होतो का? तो व्यक्ती उठून त्या क्षणाला चालायला लागतो का? तर समजून चालायचं, माझ्यामध्ये देवानं आरोग्याचं दान टाकलेलं आहे। पण तुम्ही म्हटले माझ्याकडे आरोग्याचं दान आहे, मी तिथं टीचिंग देत बसलो तर काय उपयोग होईल? शिक्षण देत बसलं काय उपयोग होईल का? म्हणून आपण काय करायचं, स्वतः पुढे जायचं आणि देव आपल्याला कशामध्ये वापरत आहे, कशामध्ये वापरू इच्छितो याकडे तुम्हाला आणि मला लक्ष देणं गरजेचं आहे। नाही तर मग काय होणार? गडबड गोंधळ होणार। ज्याला वाजवता येणार नाही तो वाजवायला येऊन बसणार, ज्याला गाता येणार नाही तो गायला येऊन बसणार। अरे बाबा, तुझ्यामध्ये दान टाकलं का देवानं गाणे गाण्याचं, तर तू गाणे गाण्यासाठी उभा राहा।